नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मुंबईची आरची। दर रविवारी आपण पोहे, उपमा, शिरा असं काहीतरी साधाच नाश्ता करत असतो। या रविवारी म्हटलं काहीतरी डिफरंट नाश्ता बनवूया। म्हटलं डोसा, साऊथ इंडियन डिश बनवूया, डोसा, चटणी आणि बटाट्याची पिवळी भाजी। त्यासाठी मी शनिवारी ऑफिसला जातानाच रेशनचे तांदूळ असतात ते 1.5 ग्लास रेशनचे तांदूळ आणि पाऊण ग्लास उडदाची डाळ घेतली। 2 ते 3 पाण्याने ते स्वच्छ धुतले आणि चांगलं पाणी घालून त्याला 7 ते 8 तासासाठी मी भिजत ठेवून गेले जाताना। रात्री झोपायच्या आधी तांदूळ आणि डाळ मिक्सरला बारीक करून घेतले। एकदम बारीक असं करायची गरज नाहीये, थोडंसं असं रव्यासारखं असं वाटून घ्यायचं आणि आपल्याला जास्त पाणी नाही घालायचं, आधी कमी पाण्यामध्येच त्याला चांगलं ग्राइंड करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून चांगलं फेटून घ्यायचं आणि त्याला झाकून ठेवायचं सकाळपर्यंत। सकाळी मी चटणीची तयारी केली। ओलं खोबरं, शेंगदाणे, भाजलेली चण्याची डाळ, कोथिंबीर, मिरची आणि 2 ते 3 कढीपत्त्याची पानं घालून चांगलंसं वाटून घेतलं। त्यानंतर तेलामध्ये मी मोहरी आणि कढीपत्ता घालून त्या चटणीला फोडणी दिली आणि मीठ घालून ढवळून घेतलेलं आहे। एकीकडे मी कुकरमध्ये 4 ते 5 बटाटे घातले। बटाटे धुवून त्यात पाणी घालून कुकरला मी 3 ते 4 शिट्ट्या व्हायला लावल्या। दुसरीकडे मी कढईमध्ये तेल घातलं, 2 चमचे मोहरी, जिरे, लसूण, कढीपत्ता, कांदा घालून परतून घेतलं। त्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो घातला आणि मीठ घातलं। मीठ घातल्यानंतर टोमॅटो आणि कांदा लवकर गळतो। नंतर थोडीशी हळद घालून उकडलेले बटाटे होते ते चॉप करून 2 ते 3 मिनिटांसाठी फ्राय केले आणि वरतून कोथिंबीर घालून मस्त गार्निशिंग करून घेतलं। नंतर डोसा बनवायची तयारी केली। तवा गरम करून त्याला तेल पाणी लावून मस्त प्रीहीट करून घेतला आणि मस्त गोल गोल पातळ असे डोसे बनवून एका बाजूने शेकून पण खातात काही जण दोन्ही बाजूने शेकून खातात, पण मला दोन्ही बाजूने शेकून आवडतात ते। आणि मस्त डिश एन्जॉय केली।